तर शरद पवार हे नाव संपवण्यासाठी आरएसएस आणि भाजपचं हे षडयंत्र आहे असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं आहे। काटेवाडीमध्ये बोलताना श्रीनिवास पवार यांनी हे वक्तव्य केलं। अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पटलेली नाही असंही त्यांनी म्हटलं। श्रीनिवास पवारांना पुत्रमोह आहे असा प्रत्युत्तर यावर अमोल मिटकरी यांनी दिलं। युगेंद्र पवारांना राजकारणामध्ये आणण्यासाठी सेटिंग आहे असा निशाणा मिटकरींनी श्रीनिवास पवार यांच्यावर साधलाय। एवढ्या वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची? जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे, ही वस्तुस्थिती ही आरएसएसची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव संपवायचं होतं। त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं। जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये फोडता येतो तेव्हाच ते घर संपतं, नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत। मला हे अतिशय पटले नाही। साहेबांना एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात 10 वर्ष साहेब जरा जुने असू द्या, त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही। श्रीनिवास बापू पवार हे काल परवाच राजकारणात आलेत। माझं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो। त्यांना जर बारामती विधानसभेमध्ये पुत्रमोह आला असेल की त्यांचे पुत्र युगेंद्र पवार यांना उभं करावं आणि पवार साहेबांच्या आणखी जवळ जावं इतकंच काय, तर त्यांनी जर सेटिंगच चालवली असेल आणि अशा प्रकारचे वक्तव्य की अगदी ठीक आहे तुम्ही जरी भाऊ असणार, आज तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांच्या कोणी सोबत नाही, हे श्रीनिवास बापू पवारांचं अत्यंत चुकीचं आणि वैफल्यग्रस्त विधान आहे। यांच्या विधानाला बारामती लोकसभेतली जनता कवळी मात्र किंमत देत नाही।